बघा मित्रांनो, मागच्या लेक्चर्सला आपण व्यापारी बँकांची कार्य बघत होतो. त्यातलं जे पहिलं कार्य जे आपण प्राथमिकमधलं ठेवी स्वीकारणे बघितले, त्याचे जे काही सब टॉपिक्स जे असतील तेही पाहिलेले आहे आपण. त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे असतील, चालू ठेव खाते असेल, बचत ठेव खाते, मुदत ठेव खाते आणि आवर्ती ठेव खाते हे देखील आपण बघितले आहे. आता प्राथमिक कार्याचा दुसरा जो प्रकार आहे तो कर्ज हे आपण बघणार आहोत. कर्ज कशा प्रकारे आणि कोणत्या व्यक्तीला हे बँकेमार्फत दिलं जातं हे बघणार आहोत. बघा, बँकेत आलेली जी रक्कम असते त्या रकमेच्या ठेवीमधून जी व्यक्ती गरजू व्यक्ती आहे, व्यापारी आहे, कारखानदार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कारखानदार असेल, शेतकरी असेल किंवा इतर व्यक्ती असेल जे आपल्या मालमत्तेवर किंवा जे सोने चांदी किंवा इतर कोणतेही तारणहार असेल त्याच्या अल्प किंवा दीर्घ काळासाठी कर्ज देतात किंवा घेतात. या ठिकाणी कर्ज म्हणून समजू शकते. मग कर्जाचे जे प्रकार आहेत ते कर्ज अल्प स्वरूपात असू शकतं, तरल कर्ज आणि मध्यम कर्ज असे देखील असू शकते. अल्प कर्ज हे फार कमी काळासाठी असू शकते, तसेच मध्यम कर्ज हे विशिष्ट वर्षांपर्यंत देखील असू शकते. याच्यानंतर अगर जी व्यक्ती कर्ज घेते त्या व्यक्तीला ते कर्ज परत फेडणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर ती व्यक्ती कर्ज फेडण्यास असक्षम राहिली तर त्या ज्या व्यक्तीने जे तारणहार जमा केलेले असते ते बँक आपल्याकडे जमा करून घेते. मग कर्ज व्यवहारांचे प्रकार कोणकोणते आहेत हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिला जो आहे कॅश क्रेडिट कर्ज. कॅश क्रेडिट कर्ज व्यापारी वर्गाला, म्हणजे जो व्यापारी वर्ग आहे त्याने जे नोंदणीकृत जे केले असेल किंवा नोंदवले असेल, व्यवसाय असेल त्याचा, सपोज फळाचा बिझनेस असेल, तो व्यवसाय वार्षिक उलाढाली आणि जो वर्षाअखेर त्याला जे उत्पन्न मिळतं किंवा त्या आधारे त्याची मर्यादा काय ठरत असेल 1 वर्ष, तर त्या आधारावर बँक त्याला 1 वर्षाच्या मुदतीचे कर्ज बँक देते. त्यास कॅश क्रेडिट किंवा CC लोन असे म्हटले जाते. भारतात व्यापारी वर्गामध्ये हा कर्ज प्रकार अत्यंत लोकप्रिय किंवा उपयुक्त मानला जातो, कारण की भारतातील जे छोटे मोठे व्यापारी आहेत ते CC लोन म्हणजे कॅश क्रेडिट लोनचा फार मोठ्या प्रमाणात वापर केले जातात. आता कॅश क्रेडिट जर मंजूर झालं तर व्यक्तीच्या किंवा ज्या व्यक्तीने कर्ज घेण्याचे ठरवले आहे त्या व्यक्तीच्या अकाउंट्समध्ये, कर्जदाराच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते आणि कर्जदार ही रक्कम आपल्या सोयीनुसार किंवा गरजेनुसार चेक्सने किंवा ATM डेबिट कार्डच्या स्वरूपात बँकेतून ती काढू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या भांडवलासाठी किंवा बिझनेससाठी चांगल्या प्रकारे करू शकतो. कॅश क्रेडिटचा मर्यादा किंवा कालावधी ही फार कमी असते. ह्याला 12 महिन्याचा कालावधी देखील असतो. ते जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत हे कॅश क्रेडिटचा वापर या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर जो आहे अधिकर्ष सवलत म्हणजेच काय, चालू खात्यावर जे व्यक्तीचे चालू खाते आहे त्या व्यक्तीला हे कर्ज दिले जाते. मग 1 वर्षाची मंजुरी त्या व्यक्तीला चालू खात्यावर दिलेली असते. समजा उदाहरणासाठी समजायचं झालं तर जनता बँक आहे आणि त्या बँकेत गोविंद नावाच्या व्यक्तीचं खातं आहे आणि त्या खात्यावर 1 लाख रुपये शिल्लक आहे आणि त्यांना जर 1 लाख रुपये अतिरिक्त म्हणजे कर्ज स्वरूपात जर गरज असेल तर बँक योग्य तारणाच्या आहारे, म्हणजे सोने चांदी असेल, योग्य तारणाच्या आहारे त्यांना 1 लाख रुपये अधिक देऊ शकते. त्यावर बँक 12% प्रमाणे बँक 12%ने त्यांना व्याजदर देखील आकारू शकते. 1 लाख उचलले व 2 महिन्यात भरले तर त्यांना
फार कमी प्रमाणात व्याजदर देखील लागू शकतो. त्याच्यानंतरचा जो तिसरा प्रकार आहे तो हुंडी. त्याचा तिसरा प्रकार जो आहे तो हुंडी आहे. 1881 नुसार 1881 नुसार चलनक्षम पतसाधनाचा प्रकार आहे हा. हुंडी हे चलनक्षम दस्तऐवज कायदा आहे. 1881 मध्ये मान्यता प्राप्त ज्या आहेत संस्था त्यांच्यानुसार पतसाधन प्रकार आहे. याच्यातून हुंडीतून उसनवारीचे किंवा जे कर्जाची रक्कम आहे ते व्यवहार केले जातात. याच्यामध्ये धनको व्यापारी आणि ऋणको व्यापाऱ्यावर आपण हुंडी काढू शकतो. हुंडी ही लिखित स्वरूपाची असते. समजा बॉन्ड्स पेपर असतील किंवा पावती असेल, यांना हुंडीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच याच्यामध्ये तारीख वेळेला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. याच्यावर जो ऋणको असतो त्याची स्वाक्षरी असते या ठिकाणी, आणि धनको व्यापारी ही हुंडी बँकेला सादर करतो. व्यापारी हुंडी ही व्यवहार बँकेच्या रोखता आणि लाभता समन्वय साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. हुंडीचा व्यवहार बँकेच्या रोखता आणि लाभता साठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हुंडी ही 90 दिवसाच्या मुदतीची असते. त्याचा जास्तीत जास्त कालावधी मित्रांनो हा 180 दिवसाचा देखील असू शकतो. ह्याच्यानंतरचा जो पुढचा जो पॉईंट आहे आपला शेतकी कर्ज. बघा, भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतात मुख्य व्यवसाय जर कोणता पाहिला जातो तर प्रामुख्याने शेतीकडे नजर जाते. मग शेतकऱ्यांना कर्ज देणे देखील गरजेचं असते, कारण की शेतकऱ्यांकडं शेतीसाठी पुरेसं भांडवल देखील उपलब्ध नसतं. मग शेतकरी अल्प मध्यम किंवा दीर्घ काळासाठी सुद्धा कर्ज घेतोय आणि ही कर्ज व्यापारी बँकेकडून घेतली जातात. ह्या वर्षांची मुदत जवळपास काही महिने ते 5 ते 7 वर्षाचे देखील असू शकतात. याच्यामध्ये शेतकरी जो आहे तो शेतीविषयक सुधारणा, जलसिंचन असेल, पाईपलाईन इत्यादींसाठी बँका प्राधान्याने कर्ज घेतात. आणि शेतकरी जे आहेत ते आपले सातबारे आहेत, बँके जमिनीवर सुद्धा कर्ज घेऊ शकतात. त्याच्यानंतर जो 5वा मुद्दा आहे तो गृहकर्ज. बँकिंग सुधारणांच्या अगोदर व्यापारी बँकांना गृहकर्ज देता येत नाही, पण अलीकडे 15 ते 20 वर्ष झाली गृहकर्ज बँकिंग नियमानुसार अत्यंत सोपे झालेले आहे. आणि गृहकर्ज हे 15 ते 20 वर्ष किंवा 10 वर्ष इत्यादी कालावधींसाठी दिले जाते. यानंतरचा जो आपला मुद्दा आहे तो बँकिंगची आपण प्राथमिक कार्य बघितली. आता बँकिंगचे आपण द्वितीय कार्य पाहणार आहोत मित्रांनो. बँकांची द्वितीय कार्य कोणती आहेत? तर सर्वात प्रथम जे बँकेचं द्वितीय कार्य आहे ते चेक, हुंडी इत्यादींचे पैसे वसूल करणे. बघा, जे बँकेत ग्राहक खातेदार येत असतात त्यांच्या नावावर काही रक्कम असतात किंवा काही कर्ज असतं, ते वसूल करणे किंवा ते रक्कम कर्ज खात्यामध्ये किंवा बँकेला परत मिळवणे हे इत्यादी बँकेचं कार्य आहे. तसेच रक्कमा देणे किंवा त्या रकमा जमा करून घेणे. मग या रकमा कोणत्या प्रकारच्या असतात? विम्याचे हप्ते असतील लोकांचे, घरभाडे असतील, त्याच्यानंतर पाणी बिल असेल किंवा वीज बिल असेल, कर्जाचे हप्ते असतील लोकांचे इत्यादी रकमा जमा करणे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते पैशांचे स्थानांतरण करणे. बघा, पैशाचे स्थानांतर कोणासाठी का करायचे? समजा सामान्य व्यक्ती असेल किंवा विद्यार्थी असतील
व्यापारी किंवा संस्था यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे अत्यंत गरजेचंच असतं. उदाहरणार्थ एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतात किंवा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेगवेगळी फीज भरावी लागते आणि व्यापारी जे असते त्यांना लोकांची देणी किंवा उधारी देणे गरजेचंच असते. तेव्हा बँकेमध्ये काही रूल्स किंवा नियम असतात आणि ते नियम्स म्हणजे तुम्हाला त्यानुसार पैसे पाठवावे लागतात. मग ते बँकेचा डिमांड ड्राफ्ट असेल, मेल ट्रान्सफर असेल किंवा पे ऑर्डर इत्यादीच्या साहाय्यानं तुम्ही सुरक्षित आणि तात्काळ पैसे पाठवू शकतात. म्हणजेच काय, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात. मग त्यासाठी बँकेत पाठवायची जी रक्कम ज्या व्यक्तीच्या नावे पाठवायचे त्या संस्थाचे किंवा त्या व्यक्तीचा खाते नंबर, त्या व्यक्तीचे नाव इत्यादी पैशाचे स्थानांतरण करणे माहिती गरजेचं असते. यालाच पैशाचे स्थानांतरण असे देखील म्हटले जाते. नंतरचं जे आहे पॉईंट्स जो आहे चौथा, विश्वस्त कार्यकर्ते. बँक जे आहे ते एक विश्वास निर्माण करण्याचं कार्य करते. तो कशा प्रकारचा? बँक जे आहे तो विश्वास निर्माण करण्याचं कार्य करते. समजा व्यक्तीने पैसे ठेवले आहेत किंवा प्रॉपर्टीचे कागदपत्र इत्यादी सुरक्षितता महत्त्वाची, तसेच पैशाचे वाटप इत्यादींचे वाटप. समजा एखादी व्यक्ती मृत्यू झाले असेल तर त्या वारसदाराला ती रक्कम जमा करणे किंवा त्या वारसदाराच्या हातामध्ये ती रक्कम किंवा त्या प्रॉपर्टीज जमा करणे हे एक विश्वासाचं कार्य बँक करत असते. ही जबाबदारी म्हणून आपले काम करत असते. त्याच्यानंतरचं जो पॉईंट्स आहे बँकेचे तृतीय कार्य जरी ह्याला म्हटलं तरी चालेल, बँकांच्या उपयुक्त सेवा. बँकांच्या उपयुक्त सेवा त्यातला पहिला जो पॉईंट आहे सुरक्षित खणांची सुविधा. सुरक्षित खणाची सुविधा म्हणजेच काय, जी व्यक्ती सोने चांदी हिरे कागदपत्रे बॉन्ड्स असतील, शेअर सर्टिफिकेट्स असतील, कर्ज इत्यादींचे बँकेत सुरक्षितपणे सांभाळले जातात. माहिती कुठेही लीक होणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्याच्यानंतर प्रवासी चेक देणे हा दुसरा. दूरच्या प्रवासासाठी मोठी रक्कम अत्यंत गरजेचंच असते. मग यावेळी प्रवाशाकडून लागणारी रक्कम बँकेत भरून प्रवासी चेक दिला जातो. का तर पैसे फार प्रमाणात न ठेवता चेक दिला जातो. तसेच बँकेत त्यावेळेस वेळी ओळखपत्र देखील असणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो हमीपत्र देणे. हमीपत्र म्हणजेच काय, तर एका बँकेने दुसऱ्या बँकेला ग्राहकाविषयी केलेली शिफारस म्हणजेच हमीपत्र होय. ग्राहकाच्या विनंतीवरून हे बँक असे हमीपत्र देते. हे हमीपत्र तुम्हाला वेगवेगळ्या बँकेत उपयुक्त ठरतं मित्रांनो. तसेच जे आंतरराष्ट्रीय व्यापार करतात, आयात निर्यात जे जो व्यापार करतात त्यांना हमीपत्र हे अत्यंत उपयुक्त ठरतं. हमीपत्र हे व्यक्ती किंवा व्यापारी देत नसतात, ते हमीपत्र ही बँक देत असते. मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यापारी बँकांची प्राथमिक, द्वितीय आणि बँकांच्या तिसरं जे कार्य आहे बँकांच्या उपयुक्त सेवा अशी तिन्ही कार्य पाहिलेली आहेत मित्रांनो.